नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत चिंचवडमध्ये हिररांजा सोसायटीमध्ये. ह्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या हिरकणी महिला मंडळातील आहेत. हिरकणी म्हणजे एकदम उत्साह आणि काटक आणि असं सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं. तसंच या महिला काहीशा आहेत. माहिती नाही गेम खेळताना कशा असतील ते जाणून घ्यायचे, पण त्याच्यासाठी ज्या अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपल्याला थोड्या गप्पा मारायच्या आहेत. या. नमस्कार. या. तुमचं नाव सांगा. मी सौभाग्यवती सुनीता श्याम धनेवार, हां, हिरकणी महिला मंडळाची अध्यक्ष. अच्छा, आम्हाला तुमच्या मंडळाविषयी थोडीशी माहिती द्या ना. काय काय उपक्रम चालतात वगैरे. आमचं मंडळ स्थापन करून साधारण 2 वर्ष झाली आहेत आणि मंडळात आम्ही दर महिन्यात एक वेगवेगळी ऍक्टिव्हिटी घेतो. त्यातनं एक मोठी ऍक्टिव्हिटी म्हणजे आम्ही आता मे मध्ये एक ब्रह्मदत्त म्हणून मतिमंद मुलांची शाळा आहे त्याकरता चॅरिटी शो घेतला आणि सगळ्या महिलांनी आम्ही स्पॉन्सरशिप वगैरे गोळा करून 1.5 लाखाचा निधी उभारला आणि त्या शाळेला वसतिगृह करता आम्ही मदत केली. आणि बाकी दर महिन्यात आमच्या काहीतरी ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या चालू असतात. बरं, म्हणजे एकत्र सगळ्या असतात, उत्साही असतात. मग मला एक सांगा, हिरकणी महिला मंडळ आहे तर वरती राहणाऱ्या महिला खाली येताना जिन्यानीच येतात की काय इथून उतरत वगैरे येतात? नाही, हिरकणी गड उतरली होती. हा, नाही म्हणून आपल्याला वाटलं त्याच्यावरून काय मी पहिल्यांदा महिला उतरत यायच्या म्हणून नाव ठेवलं की असं काय नाही ना? नाही, पण जरी त्या पायऱ्या उतरून येत असतील खाली, पण सगळे हिरकण्याच आहेत एवढं मात्र मी अगदी निश्चितपणे सांगेन. हिरकण्याच आहेत म्हणजे एकदम चुरशीची लढाई होणार आहे आज. अगदी अगदी अगदी, हो ना? 100%. काकू धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झालेली आहेत सगळ्या हिरकण्यांना. आता इकडची टोकन्स काढायची आहेत कारण आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत. त्यासाठी माझी मैत्रीण मला मदत करणार आहे. हाय. हाय. काय नाव तुझं? मृदुला. काय करतेस तू? कुठल्या शाळेत जातेस? CMS इंग्लिश मीडियम स्कूल. इंग्लिश मीडियम मध्ये जातेस तू? कितवीत आहेस? 4th. मला ह्याच्यातली 3 टोकन्स काढून दे ना. तुझे डोळे मीट. एक एक करून मला 3 टोकन्स दे. अजून एक दे. अजून एक दे. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे आपल्या बरोबर आपली पहिली फेरी खेळणार आहेत. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 58. दुसरा क्रमांक आहे 60 आणि तिसरा क्रमांक आहे 56. हे आहेत 3 हिरकण्या ज्या खेळणार आहेत आपल्या बरोबर आपली पहिली फेरी. अंदाजे किती? राऊंड तर सुरू करायची आहे पण त्याआधी थोड्याशा गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. आम्हाला तुमचं नाव वगैरे सगळं माहिती आहे. आता अजून जी माहिती तुम्ही सांगितली त्या व्यतिरिक्त काहीतरी आम्हाला सांगा तुमच्या मंडळाविषयी, तुमच्याविषयी. मी हिरकणी महिला मंडळाची अध्यक्ष आहे हे तर तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्या व्यतिरिक्त माझा एक मंडळा थ्रूच केटरिंगचा बिझनेस आहे. अच्छा. त्यात एक 10-12 लेडीज माझ्या हाताशी आहेत. मी दिवाळीचे सगळे पदार्थ माझ्या मैत्रिणींना त्यांच्या ऑर्डर्स नुसार पूर्ण म्हणजे बनवून देते घरी. तसंच 50 ते 100 लोकांच्या जेवणाच्या ऑर्डर्स पण मी घेते. अच्छा. त्या व्यतिरिक्त मी बऱ्याच नाटकांमध्ये कामं केलेली आहेत. अच्छा. एकांकिकामध्ये मी कामं केलेली आहेत. परत गलगले निघाले या चित्रपटात मला एक छोटीशी भूमिका मिळालेली. काय सांगताय? आज तुमचं एकंदरीत नशीब जोरावर दिसतंय. अध्यक्ष आहात तुम्हीच बोलवलं. हो, मीच बोलवलं. आणि तुमचाच नंबर निघाला पहिल्यांदा. हे सगळं गजाननाची कृपाच म्हणायची. गजाननाची आणि त्याकरताच मी एक छोटीशी कविता पण केलेली आहे. हो का? हा, दाखवा ना मला, म्हणून दाखवा ना. गणपती आले वाजत गाजत, गौरीचे केले मनापासून स्वागत. येथे बाळगोपाळांचा भरतो मेळावा, मोठ्यांचाही पडतो त्याभोवती गराडा. सुख दुःख तहानभूक हरपून सगळेच रमतात येथे भरपूर. हिरकणी सारखे सारे येथे चमकतात, कुपन मिळवण्याकरता पुढे सरसावतात. 3.5 करत करत झी मराठी येते, आम्हा महिलांचे खूप कौतुक करते. अंदाजे किती आणि बजेट मधील खरेदी वाढवते हुरूप. मनातील कल्पनांना मिळतं दृश्य स्वरूप. हे गजानना शेवटी पदार पसरून एवढंच मागते मागणं, सकल जनांना सुख समृद्धी दे. एवढंच मागते मागणं, एवढंच मागते मागणं. धन्यवाद. चांगलंय. गणपती बाप्पाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहत. या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव अंजली सुनील सुत्तर. तुम्ही काय करता?
माझं ब्युटी पार्लर आहे. अरे वा, ब्युटी पार्लर आहे तुमचं. आणि मंडळात काय करता तुम्ही? मी मंडळाची खजिनदार आहे. वा, त्यामुळे मग सगळ्या महिला ब्युटी पार्लर मध्ये येतात? असं नाही काय, ज्यांची इच्छा असेल त्या येतात. मग तुम्ही सांगायचं ना कंपल्सरी, मंडळात राहायचं तर माझ्या ब्युटी पार्लर मध्ये यायचं, नाही तर मंडळात राहायचं नाही. नाही, मंडळात राहणं आवश्यक आहे. मंडळात राहणं आवश्यक आहे तिकडे येण्यापेक्षा. हो. का मंडळात असे काय उपक्रम करता तुम्ही म्हणून मंडळात राहणं आवश्यक आहे? मंडळात प्रत्येक महिन्याला एक प्रोग्राम देतो आम्ही, हा. की जेणेकरून काहीतरी उत्स्फूर्तपणे महिलांना काहीतरी करता येईल. मग तुम्ही त्यातनं काय तुम्ही काय करता? स्वतः गाणी वगैरे गाता? नाही, गाणी वगैरे नाही गात. मी हिशोब ठेवते मंडळाचा. हिशोब ठेवता? ओके. म्हणजे सगळ्या तुम्हाला घाबरून असणार? नाही असं काही नाही. असं काही नाही, खेळीमेळीचं वातावरण असतं ओके, एकदम. हो ना? एकदम. या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ मंजुषा संजय गावडे. तुम्ही काय करता या मंडळात? मी मंडळाची उपाध्यक्ष आहे आणि आम्ही मंडळाचे कार्यक्रम करतो दर महिन्याला. हा. मग सगळ्या महिलांना गोळा करून आम्ही आधी मंडळ आमचं तयार केलं. खूप जागोजागी फिरून सगळ्यांना आमच्या मंडळाबद्दल माहिती सांगितली की आपणही काहीतरी मिळून करायला हवं. आणि मग त्याच्या अंतर्गत आम्ही कार्यक्रम करता? वेगवेगळे कार्यक्रम करतो. मला सांगा, ती लहान मुलगी जिने टोकन काढलं ती ट्रस्टी वगैरे आहे का मंडळाची? नाही, तशी काही नाही. मग काय म्हणजे तुमचं काय आहे? काय उपाध्यक्ष आहेत, अगं, ते खजिनदार आहेत, आमचं- अध्यक्ष आहेत, असं कसं आमचं होईल? नशीब असेल, असं काहीतरी असेल. म्हणजे जोरदार आहे तुमचं नशीब. हो. बघा राऊंड मध्ये किती उपयोगी पडतं. हो, ठीक आहे. या राऊंड साठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. गप्पा मारून झाल्या, आता वेळ आहे पहिल्या राऊंडची. अंदाजे कितीची? राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रोडक्ट असणार, मी तुम्हाला आकडे देणार, 4 आकडे त्यातले वापरायचे आणि एक किंमत लावायची आहे. ज्यांची किंमत त्या प्रॉडक्टच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? सोपं आहे. पहिल्यांदा ज्या वहिनी ताई इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. सो पहिल्यांदा किंमत लावणार मंजुषा ताई, मग अंजली ताई आणि मग सुनीता ताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे डिनर सेट. बोन चायनाच्या या डिनर सेटमध्ये 4 डिनर प्लेट्स, 4 सूप प्लेट्स, 4 साईड प्लेट्स, 4 कप आणि बशा आहेत. आपलं आजचं प्रॉडक्ट तयार आहे. माझ्या हातात आकडे तयार आहेत. बघूया मंजुषा ताई किती किंमत लावतात. हे घ्या, 3 आकडे वापरा आणि एक किंमत लावा. किती किंमत आहे? 979. बरोबर वाटते? हो. नीट बघितलंय? हो. काय वाटतंय? 979 बरोबर वाटते याची किंमत? मग किती वाटते? नाही तर 750 आणि 999. बर, काय बघा काय वाटतंय? नाही, ठीक आहे. 979. ठीक आहे, हो. मग फ्रीज करूया. हो. 979 एक, 979 979. मंजुषा ताईंनी किंमत सांगितली. बघूया अंजली ताई किती किंमत सांगतायत. हे घ्या आकडे. हा नीट बघून घ्या. किती किंमत आहे? 970 रुपये. 970. पण तुम्हाला सवय असेलच, खरेद्या वगैरे तुमच्या सतत चालू असतील मंडळासाठी. हे घ्यायचंय ते घ्यायचंय ना. काय करायचं तुम्हाला? लवकर सांगा. चेंज करते. चेंज करायचं. किती करायचंय? 850 करते. पटकन द्या. किती किंमत आहे? 850. 850. 850. मग आता ही फ्रीज करायची. हो. हा, 850 एक, 850 850. अंजली ताईंनी पण किंमत सांगितली. बघूया सुनीता ताई काय म्हणतात. हे घ्या आकडे. किती किंमत आहे? 786. 786. का हो असं काय 786? असंच वाटलं मनाला की यांच्या जरा जास्त आहेत. सांगता येत नाही, कदाचित आपल्याला स्वस्त किमतीत पण मिळेल. हो, असं होऊ शकतं. 786 लावलाय. हा, ठीक आहे, मग फ्रीज करून टाकूया. 786 ओके. ए 786. 786. तिघींनी किमती सांगितल्यात. बघूया काय काय किमती आहेत त्या. मंजुषा त्यांनी किंमत सांगितली 979 रुपये. अंजली ताईंनी किंमत सांगितली 850 रुपये आणि सुनीता ताईंनी किंमत सांगितली 786 रुपये. आणि आता बघूया या प्रॉडक्टची खरी किंमत काय आहे. आणि याची किंमत आहे 795 रुपये. त्यामुळे हा घ्या तुमचा डिनर सेट.
मेन हिरकणी काय वाटतंय? खूप म्हणजे खूप आनंद होतो. जरा एकदा परत ते करून दाखव. येस येस, काय केलं होतं तुम्ही हे? येस, हिप हिप हुर्रे! हिरकणी महिला मंडळ जिंदाबाद. पुढच्या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मी एक प्रश्न विचारणार आहे. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर मी एपिसोडच्या शेवटी विचारणार, त्यामुळे आत्ता फोडू नका. प्रश्न असा आहे, पुण्यात सदैव आनंद मानणारा हा पक्षी, छोटासा पक्षी, 3 अक्षरी नाव आहे, पण ह्याच्याच 3 अक्षरात त्याच्याहून मोठ्या पक्षाचं नाव दडलेलं आहे.